आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। मुंबईतल्या खड्ड्यांसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट पालिका आयुक्तांना फोन। एमएमआरडीए, एमएसआरडीसी, बीपीटी यांच्या रस्त्यांवरील खड्डे देखील पालिका स्वखर्चातून बुजवणार। गणेश आगमन आणि विसर्जन मार्गावरील खड्डे बुजवण्याला प्राधान्य। खूप मेहनत घेऊन सरकारनं जमिनीवर चंद्र दाखवला। एनएचएआयचा जनसंपर्क बनावट। मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांवरून काँग्रेससह आदित्य ठाकरेंची टीका। मुंबईमध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांच्या विरोधात मनसेचं आंदोलन। हातापायाला फ्रॅक्चर बांधलेले प्रतिकात्मक रुग्ण आणले। सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी। मनसे नेते अमित ठाकरे उद्या आशिष शेलार यांची भेट घेणार। उद्या सकाळी 9 वाजता अमित ठाकरे आशिष शेलार यांची भेट घेणार। काल राज ठाकरेंनी घेतली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। मुंबईमध्ये जाणून बुजून मराठी कंत्राटदारांना संधी दिली जात नाही। मराठी कंत्राटदाराला संधी दिल्यास स्वस्तामध्ये काम झाल्यास हजारो कोटींचा घोटाळा कसा करणार? संदीप देशपांडेंची टीका करत सवाल। मुंबई महापालिका निवडणुकीची प्रभाग रचना जवळपास 2017 सारखीच असणार। मोठे बदल होणार नाहीत। मुंबई मनपाकडून प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा राज्य सरकारला सादर। सूचना हरकतींवर 6 ऑक्टोबर रोजी प्रारूप आराखडा अंतिम होणार। बीएमसी निवडणुका जानेवारीमध्ये होण्याची शक्यता। राज्यामधील महापालिकांची प्रभाग रचना सोमवारी प्रसिद्ध होणार। सूत्रांची माहिती। मुंबई महापालिकेसह गट अ, ब आणि क वर्गातील महापालिकांच्या प्रभाग रचना 25 ऑगस्टला प्रसिद्ध होणार। सोमवारी यातील बहुतांश महापालिकांच्या प्रभाग रचना प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न। आता क्रिकेट आणि रक्त एकत्र दिसेल। भाजपचं देशप्रेमाचं ढोंग उघडं पडलं। मोदी शांचा बुरखा फाडला। भारत पाकिस्तान सामना भारतामध्ये घेऊन दाखवा, उधळून लावू। संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा। क्रिकेट आणि रक्त हे मैदानावर तुम्हाला एकत्र दिसेल। हे ढोंग आहे। हे जर इतर कोणी केलं असतं तर भारतीय जनता पक्षाने आणि मोदींनी बरं का थैथाट केला असता, अंगावरचे कपडे काढून नागडे नाचले असते या रस्त्यावरती। शिवसेना मंत्री भरत गोगावलेंचा निर्णय वादाच्या भोवऱ्यात। आपल्याच मतदारसंघातील 2 जिल्हा परिषद शिक्षकांची गोगावलेंकडून पीए म्हणून नियुक्ती। सूत्रांची माहिती। मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय उसळणवारी तत्वावर खासगी स्वीय सहाय्यक नेमण्यास मनाई।